मराठा ओबीसी वादावर मुख्यमंत्री शिंदे आणि शरद पवार यांच्यामध्ये 20 मिनिट चर्चा। विधानसभेआधी जातीय तेढ निर्माण होऊ नये यासाठी चर्चा झाल्याची माहिती। सर्वपक्षीय बैठकीचं पुन्हा निमंत्रण देऊ शिंदेंचं आश्वासन। आजच्या भेटीमध्ये आरक्षणावरच चर्चा होती की दंगली लावण्यासंदर्भात होते माहिती नाही। शरद पवारांच्या भेटीवर जरांगेंचा निशाणा। मराठ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी दोघांकडे वेळ नाही अशी ही टीका। अमित शहांच्या पवारांवरच्या टीकेच्या प्रश्नावर अजितदादांचा नो कमेंट्स। शरद पवार भ्रष्टाचाराचे सगळ्यात मोठे सरदार असल्याची अमित शहांची होती टीका। शहांच्या पवारांवरच्या आरोपांवर अजितदादा सावध। काहीतरी तथ्य असल्याशिवाय अमित शहा बोलणार नाहीत। मंत्री धनंजय मुंडेंचा मात्र भाजपच्या सुरात सूर। गोपीनाथ मुंडेंचा पुतळा बनवू नको, धनंजय मुंडेंनी मला घरी बोलावून दम दिला होता। शरद पवार गटाचे प्रवक्ते नितीन देशमुखांचा गंभीर आरोप। शरद पवारांच्या मदतीला धावले दादांचे 2 आमदार। भाजपने पवारांवर जास्त बोलू नये अन्यथा विधानसभेत फटका बसू शकतो। दादांचे आमदार विलास लांडेंसह अण्णा बनसोडे यांची नाराजी। शरद पवार यांच्याविषयी इतकीच कळवळ होती तर मग दादांसोबत का आलात? शरद पवारांची बाजू घेऊन बोलणाऱ्या दादा गटाच्या आमदारांना प्रवीण दरेकरांचा सवाल। मी पण येवल्यामध्ये जाऊन उपोषणाला बसतो, मग भुजबळांना कळेल गर्दी काय असते आणि झळ कशी बसते। जरांगे यांचा इशारा। सगळे सोयरे अध्यादेशाच्या विरोधात सर्वपक्षीय बैठकीमध्ये आक्षेप। निर्णय घाई गडबडीने घेता येणार नाही। जरांगेंनी उपोषण मागे घेऊन सरकारला वेळ द्यावा। मंत्री शंभूराज देसाई यांची विनंती। पुढील निवडणुका शिंदेंच्या नेतृत्वात 15 वर्ष शिंदेच मुख्यमंत्री राहतील असं फडणवीस म्हणाले। भाजपचं सरकार येण्याच्या शहांच्या वक्तव्यानंतर खासदार नरेश मस्केंचा दावा। उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे नवीन मोहम्मद जिन्ना। ठाकरे मुस्लिमांच्या आणि मुस्लिम ठाकरेंच्या प्रेमात। मनसेच्या प्रकाश महाजन यांचं वक्तव्य। इतकी वर्ष शेतामध्ये लपून होता तसेच रहा। प्रबोध महाजन यांच्यामुळे आम्ही तुमचा आदर करतो। ठाकरे गटाच्या चंद्रकांत खैरेंचा मनसेच्या प्रकाश महाजन यांच्यावर पलटवार। विधान परिषदेत क्रॉस वोटिंग करणाऱ्या आमदारांचा विधानसभेचं तिकीट कापलं जाण्याची शक्यता। उद्या दिल्लीमधील काँग्रेसच्या उच्चस्तरीय बैठकीमध्ये चर्चा होणार। बाळासाहेब थोरात, नाना पटोले सत्तेमध्ये नाहीत, सत्तेमधील व्यक्तीच काम करू शकतात। मुख्यमंत्र्यांनी अतिक्रमणाची कारवाई थांबवली। काँग्रेस आमदार हिरामण खोसकर यांची प्रतिक्रिया। देवेंद्र फडणवीसांनी 20 आमदार फोडले। देवेंद्र फडणवीसांना अटक करा। अमित शहांनी फडणवीसांची चौकशी करावी। खासदार संजय राऊतांची मागणी। सरकारी योजनेतही अजितदादांच्या गुलाबी कॅम्पेनचा प्रभाव। महिलांना देण्यात येणाऱ्या 10,000 रिक्षाही गुलाबी असणार। रिक्षांचा कलर गुलाबी असल्यामुळे योजनेचं नाव पिंक रिक्षा योजना असल्याचं अजित पवारांचं वक्तव्य। वादग्रस्त IAS पूजा खेडकर यांची आई मनोरमा खेडकरला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी। शेतकऱ्यांना धमकावल्याच्या आरोपात मनोरमा खेडकर सध्या अटकेत। चंद्रपुरात अजूनही पूरस्थिती कायम। उमा नदीच्या पुरामुळे शेतीचं मोठं नुकसान। तेजस चौखुंडे नावाच्या युवकाने ड्रोनद्वारे टिपली पुराची दृश्य। तुझ्याकडे पैसा असेल तर तुम्ही भारतामध्ये परीक्षा पास होऊ शकता। नीट मुद्द्यावरून राहुल गांधींचा सरकारवर निशाणा। पेपर फुटीचा गंभीर आरोप करत शिक्षण मंत्र्यांवर साधला निशाणा। संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू। पक्षासाठी नाही तर देशासाठी लढूया। सर्वपक्षीय खासदारांना पंतप्रधान मोदींचं आवाहन।